आयुर्वेद म्हणजे काय हे आमच्या लिसनर्सना सांगू शकाल का? हो. आणि म्हणजे प्रकृती काय, त्याच्यामध्ये प्रकृती दोष काय असतात, ते सगळंच जरा थोडंसं सविस्तर सांगा नक्की. ना. खरं तर आपण भारतामध्ये हिंदू राष्ट्रामध्ये जन्म घेतलाय. आपल्याला एक बेसिक गोष्ट माहीत पाहिजे की आपल्या देशाची सगळ्यात मोठी जी बैठक आहे ती वेदांची बैठक आहे. म्हणजे या देशात जन्माला आलेल्या माणसाला खरं तर सगळ्यात पुरातन, सगळ्यात पवित्र, सगळ्यात प्राचीन असं जे काही ते वेद आहेत आपले. आता हे वेद जे आहेत तर त्याचा जर तुम्ही इतिहास बघाल तर वेदांची रचना ही देवापासनं ही त्याच्या शिष्यांपर्यंत पुढं आली. आणि हे जे वेद आले, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, हे मूळ वेद आहेत. आणि या वेदांचा अर्थ काय? वेद याचा अर्थ विद, याचा अर्थ जाणणे किंवा ज्ञान घेणे. आता ह्या मूळ वेदांपासनं त्याचे उपवेद आले. आता उपवेद जे आहेत ते काय? तर याचेच उपवेद आले. त्याच्यामध्ये पहिला आला तो म्हणजे अथर्ववेद आला, त्याच्यानंतर आला गांधर्ववेद आला, त्याच्यानंतर आला स्थापत्यवेद आला किंवा ज्याला शिल्पवेद असं म्हटलं जातं. आता हे जे वेद आहेत त्यातलं अथर्ववेदाचं उपांग किंवा ऋग्वेदाचं उपांग म्हणून बऱ्याच वेळा आयुर्वेदाचा उल्लेख केला जातो. आता आयुर्वेद याचा अर्थ काय? आयु म्हणजे लाईफ आणि वेद म्हणजे नॉलेज. द नॉलेज ऑफ लाईफ म्हणजे आयुर्वेद. म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय गोष्टींना महत्त्व असतं, तुम्ही तुमचं आयुष्य कसं जपलं पाहिजे, तुम्हाला आयुष्य जगताना दीर्घायुष्य होण्यासाठी काय केलं गेलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची जी माहिती आहे ती ज्या शास्त्रानं सांगितली त्याच्याविषयीचं सविस्तर वर्णन ज्या वेदामध्ये आलं तो म्हणजे आयुर्वेद. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर मुळातच आयुर्वेद हा 2 कारणांसाठी अस्तित्वात आला. पहिलं प्रयोजन जर आयुर्वेदाचं बघाल तर स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम, म्हणजे स्वस्थ व्यक्तीचं स्वास्थ्यरक्षण कसं करता येईल. टू कीप हेल्दी पर्सन मोर हेल्दियर ऑर हॅव्हिंग अ लॉंगर लाईफ, क्वालिटी लाईफ. म्हणजे हेल्दी माणसाला हेल्दी ठेवणं हे पहिलं, म्हणजे प्रिव्हेन्शन बेटर दॅन क्युअर. पहिलं विकारस्य आतुर परिशमनमच, म्हणजे विकाराचं शमन करणं हे पुढचा उद्देश आहे. पहिला उद्देश जो आहे तो स्वस्थ व्यक्तीचा आहे, दुसरा आहे तो आजारी पडलेल्या व्यक्तीसाठी आहे. त्यामुळं आयुर्वेद हा बेसिकली फक्त आजारी माणसासाठी नाही आहे. तर आयुर्वेद हा ज्याला स्वस्थ असताना अजून स्वस्थ राहायचं आहे अशा व्यक्तीसाठी सुद्धा आहे. त्यामुळं आणि आयुष्य वाढवायचं, आणि आयुष्य वाढवायचं आहे. नंबर ऑफ इयर्स टू ॲड मोर इयर्स टू द लाईफ ऑफ अ हेल्दी पर्सन बाय बिकमिंग हेल्थियर. असं त्यासाठी आयुर्वेद सांगितलं गेलं आहे. युनोटॉक्स क्लिप्सवरचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मेन एपिसोड बघण्यासाठी तुम्ही युनोटॉक्सच्या मेन चॅनलवर जाऊन तो पूर्णपणे बघू शकता. युनोटॉक्स मेन चॅनलची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.